सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळणे करता गोलंदाज होते सज्ज. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फिकी येते तिथपर्यंत 2 धावा या अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्यात. धाव संख्या आपण पाहतोय तर बेटेगाव ए संघाचं खातं उघडलं जातंय. 2 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. कुणबी समाज चषक 2025 अतिशय सुंदर असं वाखणण्याजोगं हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. धर्मवीर संभाजीराजे मैदान बेटेगाव. एकदा चांगला फटका ऑन साइडला या ठिकाणी खेळला गेलेला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 रन पाहायला मिळाली आहे. या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावरती 3. बेटेगाव टीम 12वा खेळाडू कृपया करून पाठवा. युट्यूबच्या माध्यमातून आपण प्रसारित करतोय ही स्पर्धा, तेव्हा तुमच्या खेळाडूंची नावं ही आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. रुपेश घरत प्लीज 12th पण पाठवायचं आहे. इतका मोठा स्क्वॉड तुमच्याकडे आहे. पाठीराख्यात एका जणाला इथे पाठवा. इथे मात्र अगदी चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल इथे पाहायला मिळाला आणि धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाही आहे. धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या अजूनही स्थिरावली गेलेली आहे. धाव फलकावरती 3. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टंप वरती मात्र मारा केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. पहिले 2 चेंडूंवरती आपण पाहिलं तर बॅट विथ द बॅट धावा या पाहायला मिळाल्या. त्यानंतर पुढचे 2 बॉल जे आहेत ते आपण पाहिले तर निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाले. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र स्विच हिटचा फटका खेळलेला आहे. विद्युत तारेला लागून चेंडू आपण पाहताय तर अगदी ट्रॅव्हल होताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय बेटेगाव ए संघाची झालेली आहे. धाव फलकावरती 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बघा ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच प्रकारची गोलंदाजी होते, परंतु लेझीनेस इथे पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा या 2 फलंदाजांनी अगदी उचलला. कारण की 2 संघ जर आपण पाहिले तर एकाच गावचे आहेत. एक बेटेगाव ए आणि त्यांच्या विपक्ष मध्ये बेटेगाव बी असे हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 9 रन्स ऑन द बोर्ड. चला जास्त चर्चा विचार विनिमय नको आहे. लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. सावधशी सुरुवात 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय अगदी सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. ती दुसरी फेरीतील पहिली लढत असणार आहे. एका बाजूला संघ असणार आहे सरावली
फ्रेंड सरावली आणि त्यांच्या विरोधातील संघ आपण धनसार पाहणार आहोत. इथे मात्र अजून एक मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाची भूमिका स्वीकारतील आणि यस इट इज अ बिग वन. षटकार 6 धावा. अगदी 2 बॉलवरती 2 खणखणीत फटके फलंदाजाच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत आणि धाव संख्येला मात्र वेग इथे प्राप्त होताना पाहायला मिळतोय. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर बेटेगाव ए संघाची 21. सागरनं मात्र धावा बनवायला सुरुवात केली आहे. मोठ्या फटक्यांची मेजवानी इथे मात्र सागर पेश करताना आपण पाहतोय. गोलंदाज पंकजच्या विरोधामध्ये षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टंपवरती मात्र पिच केलं होतं. यावेळेला कमबॅक केलं गोलंदाज पंकजने, परंतु यावेळेला आपण पाहतो विकेट किपरने चुकी केली. किपरच्या हातामध्ये चेंडू काही आला नाहीये. धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 23 धावा. चेंडूंचा विचार आपण केला तर चेंडू आतापर्यंत झालेले आहेत या षटकातील 3. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर पंकज. अगदी चांगला फटका इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. तिथे मात्र हातांची उंजळ उघडली परंतु बंद केली नाहीये. लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे जाणवला. झेल सुटला आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या आहेत फलंदाजाने. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय तर बेटेगाव ए संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 25 धावा. अगदी चांगल्या धावा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती. बेटेगाव ए संघाच्या माध्यमातून 4 चेंडू झालेत. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती पंकज. पुन्हा एकदा चांगला बॉल इन स्विंग मध्ये वळणारा हा चेंडू अगदी स्टंपच्या वरनं जाताना पाहायला मिळतोय. फलंदाजानं मात्र आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं देखील, परंतु चेंडू पडल्यानंतर हलकसं वळण पाहायला मिळालं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 26. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आउट ऑफ हँडचा केलेला परिपूर्ण वापर. वाईडिश लॉंग ऑन च्या रिझन मध्ये चेंडू गेलाय आणि इथे जर आपण पाहतोय तर षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर बेटेगाव ए संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 27. चला 2 टीमचे कॅप्टन समोरासमोर यायचे आहे. फ्रेंड्स सरावली विरुद्ध धनसार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जे आमचे समाज बांधव तिथे बसले आहेत त्यांना मी विनंती करतोय की टॉस बॉक्स थोडंसं रिकामी करा, कारण की आपल्याला टॉस करायचा आहे 2 मिनिटांसाठी. त्यानंतर पुन्हा आसन तुम्ही ग्रहण करू शकता. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर बेटेगाव ए संघाची धाव संख्या धाव फलकावरती 27 झाली. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती सर्वेश. आता या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहूया काय होईल. या ठिकाणी मात्र पहिल्याच बॉलचा खरपूस समाचार घेतलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6 धावा. आतेज राऊत देखील उपस्थित झालेत आणि अंकेश घरत देखील आमच्या समिती तिथे जॉईन झाले. दुखापतीमध्ये होते आणि मागील हंगाम मात्र मिस केला त्यांनी आणि पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळलेत. येस, शुभेच्छा आहेत पुढच्या मॅच साठी तुम्हाला. 3 रन धाव फलकावरती झाले. षटकातील 2रा बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ स्टंपवरती मात्र मारा केला होता.
एक षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. इथे जर आपण जमेची बाजू पाहिली पेटेगाव ए संघाची, तर सलामीची जोडी 33 धावांची एक चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय ते यार गोलंदाजी मार्क वरती सर्वेश. ते मात्र चांगला बॉल, बॅट अँड पॅडचा संपर्क या ठिकाणी जरूर जाणवला. एक धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आता धाव संख्या जर आपण पाहिलं तर धाव फलक हलता ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलंय. 34 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. सागर जर आपण पाहतोय तर 7 बॉल त्यांना आतापर्यंत खेळलेले आहेत. 20 वरती नाबाद सागर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समेत शुभम हे मात्र त्यांना कॉम्प्लिमेंट करताना दिसत आहेत. ते देखील 8 बॉल खेळत आणि 13 वरती ते देखील नाबाद आहेत. याचा अर्थ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक चांगली भागीदारी रचताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये लॉंग ऑन रिझनला. 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेटचं चांगलं प्रदर्शन या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एकाच गावचे आहेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय अगदी चांगलं क्रिकेट. दोन्ही संघांना प्रत्येक खेळाडूचे प्लस पॉइंट्स मायनस पॉइंट्स हे माहित आहेत आणि त्याच्याचमुळे हा खेळ देखील अगदी चांगल्या पद्धतीने हा पाहायला मिळतोय. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार सर्वेश गोलंदाजी मार्ग. इथे मात्र चांगला बॉल होता, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉटचे संकेत तिथे जरूर आले आहेत आणि धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 36. शेवटचा बॉल आता बाकी आहे या षटकातील. 36 धावा झाल्यात फलकावर. चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले, परंतु चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल हा शेवटचा बॉल आणि क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स जे आहेत ते देखील पाहायला मिळाले. अगदी चांगल्या प्रकारे सूर उडी तिथे लावली, परंतु अपयश आलं त्यांच्या पदरी, पण एफर्ट्स 100% पाहायला मिळाले. आणि इथे आपण पाहतोय तर षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर बेटेगाव ए संघाची धाव फलकावरती 40 झाली आहे. 41 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. यानंतर आपण क्रिकेटचा घमासान याच मैदानावरती पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि चषक. द्वितीय पारितोषिक आहे 50,000 रुपये आणि चषक. तृतीय पारितोषिक आहे 11,000 रुपये आणि चषक आणि चतुर्थ पारितोषिक आहे 11,000 रुपये आणि चषक. मालिका वीर करता आपण ट्रॉफी पाहणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करता मात्र ट्रॉफी आपण पाहतोय 32 संघांना हे प्राधान्य दिलं जाणार आहे. 5, 6, 7, 8, 9 5 ते 9 फेब्रुवारी या 5 दिवसांमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचे मात्र आयोजक आपण पाहतायत शुभम घरत, जितेश घरत, योगेश घरत, सचिन घरत यांना आपण पाहतायत. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं आहे तर या आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सल्लागार म्हणून मयूर मर्दे आणि साहिल दोडी ही मात्र जोडी A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. रुपेश भाऊ मॅच क्लास चालू करा प्लीज. ओल्ड बॉल नको, प्रॅक्टिस नको, फिल्डिंग लावून घ्या ना प्लीज.
यानंतर अजून एक क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. एक चांगला वेगळा फॉर्मॅट पाहायला मिळणार आहे. T8 चा पाहायला मिळेल. 12, 13, 14, 15 आणि 16. 12 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सरावलीच्या मैदानावरती. प्रथम पारितोषिक असणार आहे 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक असणार आहे 25,000 रुपये रोख आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक आपण 10,000चं पाहणार आहोत आणि चतुर्थ पारितोषिक आहे 10,000 आणि चषक. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना आकर्षक चषक आणि सायकल ही देखील आकर्षण खास या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही स्पर्धा जी आहे ती आपण लीग फॉर्मॅट पद्धतीने पाहणार आहोत. ओनली 16 टीम्स, 16 संघांना हे प्राधान्य दिलं जाणार आहे. क्रिक ऑनचा रूल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. बघा, हे टेनिस बॉल क्रिकेट आहे, खूप व्यापक झालाय आणि त्याच्यामुळे आपण पाहतो तर ह्या नवनवीन संकल्पना, नवनवीन स्पर्धेचं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेचं ठिकाण आपण पाहणार आहोत सरावलीच्या या मैदानावरती. चला, 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 3 षटका आपण पाहिलीत आणि या 3 षटकानंतर धावा या आपण पाहिल्या. धाव फलकावरती 40-41 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आपण पाहू शकाल आमचे कुणबी समाज बांधव या क्रिकेटचा, या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना आमच्या मुख्य स्क्रीनवर कुणबी समाज चषक 2025 सखे सोबते ग्रुप आणि कुणबी समाजाच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा अगदी कमी वेळेमध्ये आपण पाहतोय. हे आयोजन केलं गेलं. मयूर घरत, सचिन घरत, अक्षय घरत, अक्षय मोरे, जितम घरत आणि हितेश घरत यांना आपण पाहताय. तन्मय घरत आणि हर्षद सदानंद घरत आणि नमित घरत या सर्व मंडळींनी मात्र एक निर्धार केला की आपल्या समाजाला एकत्रित आणायचं आणि तेच एकत्रित करण्याचं काम या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आणि पुढच्या वर्षामध्ये अजून नवीन संकल्पना येतील आणि नवीन फॉर्मॅट देखील या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. चला, स्टार्ट ऑफ द मॅच. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय. चला, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनलचा मुकाबला देखील संपन्न करायचा आहे. तेव्हा कोऑपरेट करा, सहकार्य करा. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल घेऊन निशांत. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. सॉफ्ट हँडिंग यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडूला खेळलं केलंय, दिशा देखील दिली गेली आहे आणि इथे आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 1. इथे मात्र अगदी चांगला फटका चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय बेटेगाव बी या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 2. सर्व 16 संघांचं मी कौतुक करेन की जी वेळ दिली गेली आयोजकांच्या वतीने आणि त्या दिलेल्या वेळेमध्ये उपस्थिती प्रत्येक संघाने इथे दर्शवली. तेव्हा खरंच सर्व संघांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार आयोजकांच्या वतीने. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू झालेले आहेत षटकातील आतापर्यंत 3 धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. षटकातील 4था चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निशांत. अगदी चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू गेलेला आहे अगदी सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. निशांतच्या विरोधामध्ये काय कमालीचा फटका पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण आता पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड. अगदी चांगला फटका गौरवच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. जी आक्रमक ओळख आहे गौरवची आणि तीच ओळख यावेळेला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल आपण पाहिलं तर स्विचिटचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे जर आपण पाहतोय तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत असताना आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 10. 41 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं बेटेगाव ए या संघाने आणि बी संघ आता मात्र त्याचा पाठलाग करीत असताना आपल्याला दिसतोय. सध्या जर आपण पाहिलं तर चेंडू झाले आहेत
5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या फलकावरती 10 झाली आहे. शेवटचा बॉल निशांत घेऊन तयार. अगदी चांगला बॉल, पंचांकडे आशाभूत नजरेने मात्र अपील केली होती निशांतने, परंतु इथे षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर बेटेगाव बी या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 10. आता येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 12. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 10 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल नवीन षटक घेऊन विपुल दाखल झाले, परंतु पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला फटका, क्लास फ्लिकचा फटका पाहायला मिळालाय. षटकार 6 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 चं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं बेटेगाव ए या संघाकडनं. त्याला मात्र प्रत्युत्तर देताना हे सलामीचे फलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका, इथे मात्र कॅच ऑफ द डे निशांत. अप्रतिम, युट्यूब वरती चर्चेमध्ये राहील डेफिनेटली हा कॅच. कमालीचा झेल या ठिकाणी मात्र विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्या प्रकारे शॉट सिलेक्शन फलंदाजाचं अगदी पाहायला मिळालं आणि त्याला मात्र हेरलं विपुलने. सिंगल हँडेड अप्रतिम कॅच निशांतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, कारण की चर्चेचा झेल राहिलाय हा आजच्या दिवसातील. फटका खेळला, निशांतने पाहिलं चेंडूला आणि एका हातामध्ये काय कमालीचे एफर्ट्स. मॅग्निफिसंट, इनक्रेडिबल कॅच. 1.2 षटकांचा खेळ झालाय. पहिला धक्का इथे लागलेला आहे बेटेगाव बी या संघाला. 1 गडी बाद 16 अशी स्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती 41 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग सुरू असताना हा पहिला धक्का लागतोय. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीज वरती पंकज. इथून आता मात्र विकेट टाकून चालणार नाही, कारण की गोलंदाजी देखील बेटेगाव एस संघाकडे चांगली आहे आणि ती ताकद विपुल घरत नाहीये यावेळेला मात्र दाखवली आपल्या गोलंदाजीतली. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती विपुल. पुन्हा एकदा चांगला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज गेले. एक्सपिरियन्स आहे विपुल घरतकडे आणि तोच एक्सपिरियन्सचा वापर या ठिकाणी आपल्या गोलंदाजीमध्ये करताना विपुल पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके हे आता मात्र गौरवला खेळावे लागतील. गौरवचा जर विचार आपण केला तर 9 रन त्यांना आतापर्यंत बनवलेले आहेत. धावसंख्या बेटेगाव बी या संघाची धाव फलकावरती आपण पाहतोय तर झाली आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17. एक बाद 17 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज विपुल तयार. अगदी चांगला बॉल होता. वाडी यॉर्कर करण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्यात टाकला होता. बॉटम हँड्स अप केला. पुरेपूर वापर, दिशा दिली चेंडूला. लॉंग ऑनच्या दिशेला अंडरआर्म फेकी झाली आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीज वरती.
चिराग चिराग नव्याने दाखल झालेला आहे क्रीज वरती. आता चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू 8 बाकी आहेत आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. विपुल पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन, अगदी चांगला बॉल होता. स्विचचा अँगल जरूर गौरवने बनवला होता, परंतु बॅटवरती प्रॉपरली चेंडू आला नाही, फक्त दिशा दिली गेली. एक रन तिथे रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि या एका धावेने धावसंख्या आपण आता पाहिली तर बेटेगाव बी या संघाची झालेली आहे धाव फलकावर 19. 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये धावा अजूनही बनवायचे आहेत 22. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल शफल होऊन फलंदाजाने खेळले, चेंडूला दिशा दिली. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर काय घडलंय, रनआउटच्या माध्यमातून गेली आहे इथे विकेट. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर बेटेगाव बी संघाची धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 20. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 21 हे समीकरण सुरू आहे. चलो विपुल, जास्त टाइम स्पेंड करू नका, कारण की ही मॅच जर आपण पाहिलं तर बराच वेळ घेतला गेला या मॅचला. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती गौरवने अप्रतिम फटका खेळलाय. स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. इथून मात्र या षटकारानं गौरवने दाखवलं आम्ही अजूनही या सामन्यामध्ये आहोत आणि ती धमक माझ्यामध्ये आहे, ते त्याने सिद्ध केलंय. काय कमालीचा फटका, आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र दिशा दिली आहे. क्लास टायमिंग, दर्जेदार क्रिकेट. कुणबी समाज चषक 2025. आता चेंडू बाकी आहेत 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता. बेटेगावच्या पाठीराख्यांचे लक्ष लागून राहिले या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलाय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न तिथे झाला नाहीये. आता 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 15चं इक्वेशन आहे समोर. चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओ हो अप्रतिम. तीन चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. गौरव मात्र 17 वरती चांगली कामगिरी करतोय. विजय संपादित करून देईल का आपल्या संघाला. पुन्हा एकदा ब्युटिफुल बॉल, एक षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णतः वर्चस्व गोलंदाजाचं पाहायला मिळालं या शेवटच्या षटकामध्ये. आता शेवटचे जर आपण पाहिले तर 2 चेंडू बाकी आहेत. बघा तुम्ही, एक षटकार मारला त्यानंतर 3 चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाले. समीकरण जुळून खेळणं गौरवला गरजेचं होतं, परंतु ते काही झालं नाहीये. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. एक चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 9चं हे समीकरण. आणि इथे टो क्रशिंग यॉर्कर, क्लीन बोर्ड, दांडी गोल.
आणि बेटेगाव ए संघ विजयी होताना 8 धावांनी.